आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। मुंबईमधून सिद्धिविनायक दर्शन आपल्याला घडवतात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। तर पुण्यामधून काय नेमका वाहतुकीत बदल आहे, कसं वातावरण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर आहेत आणि निलेशकडून आपण आणखी या संदर्भातली माहिती घेणार आहोत। सुरुवातीला आपण जाऊया सीमाकडे। सीमा, आज निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असणार आहे सिद्धिविनायक मंदिराला आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर अगदी राज्याच्या बाहेरून सुद्धा अनेक भाविक येत असतात। कशा प्रकारे सगळ्या सोयी सुविधा केलेल्या आहेत? नक्कीच अनुपमा, राज्यभरातील गणेश मंदिरांमध्ये आपल्याला गणेश भक्तांची पहाटेपासूनच गर्दी आपण पाहतोय। सध्या मी उपस्थित आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रचंड भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळी 3 वाजल्यापासूनच खरं तर भाविक या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण ही दृश्य मंदिरातल्या गाभाऱ्यातून पाहतोय आणि गाभाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आहे। सध्या माजी आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर हे सहकुटुंब बाप्पाचे दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच भाविकसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेत। खरं तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये मुंबईतूनच नाही तर मुंबई बाहेरून सुद्धा भाविक दाखल होत असतात, त्यामुळे प्रचंड गर्दी असते आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो। यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच मंदिर प्रशासनाचे स्वयंसेवकसुद्धा ठिकठिकाणी आपण पाहू शकतो। गाभाऱ्यामध्ये सुद्धा स्वयंसेवक दाखल आहे, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या भाविकाला बाप्पाचे दर्शन घेता येईल आणि कोणताही त्रास भाविकांना या ठिकाणी होणार नाही याची काळजी प्रत्येक ठिकाणी जी आहे ती घेतली जाते। महिलांसाठी वेगळी रांग आहे, पुरुषांसाठी वेगळी रांग आहे। सोबतच लहान मुलांना आणि वरिष्ठ नागरिकांना या गर्दीमध्ये कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मंदिर प्रशासनाकडून घेतली जाते। बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, पोलिसांसोबत स्वयंसेवक सुद्धा दाखल आहेत। सोबतच प्रभादेवी स्टेशन आणि दादर स्टेशनच्या बाहेरून भाविकांसाठी मोफत बस व्यवस्था सुद्धा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे, जेणेकरून भाविक त्या ठिकाणाहून या सेवेचा लाभ घेतील आणि लवकरात लवकर मंदिरापर्यंत पोहोचतील। खरं तर मंदिर प्रशासनाचं असं म्हणणं आहे की दरवर्षी लाखोच्या संख्येनं भाविक दाखल होत असतात, तर यावर्षी 5 ते 6 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे। सध्या आपण मंदिरातल्या आतली दृश्य पाहतोय। झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, भक्तिमय वातावरण आहे। भाविक जे आहे ते बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचा